सब एक है, हम सब टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज जवळील कोकण वसाहतीतील म्हाडा पुनर्विकास प्रकल्पात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे। या प्रकल्पात 14 वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शांतीदूत इमारतीतील रहिवाशांनी विकासकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे। दुसरीकडे याच प्रकल्पात येणाऱ्या इतर इमारतींच्या काही रहिवाशांनी नरेंद्र पवार यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवत विकासकाच्या बाजूने मोर्चा काढत घोषणाबाजी केली। त्यांचा दावा आहे की नरेंद्र पवार हे खोटं नाटक कारण सांगून उपोषण करत आहेत। या प्रकल्पात 20 सोसायट्यांमधील सुमारे 1300 रहिवासी आहेत, त्यातील बहुसंख्य विकासकाच्या बाजूने आहेत। फक्त 25 ते 30 रहिवासीच विरोध करत आहेत। नरेंद्र पवार यांना या आंदोलनातून राजकीय श्रेय घ्यायचे आहे अशी टीकाही काही लोकांनी केली आहे। चला तर पाहूया काय म्हणाले ते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, कल्याण। आंदोलन केलं जातंय, या आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश आहे। आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की पोलिसांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तो मंडप बांधलेला आहे। उपोषणाला परवानगी नाकारली असताना पण हे उपोषण करण्यात येत आहे। आणि करणारा कोण आहे? ज्यांनी या कल्याणमध्ये आमदारकी करून आता तो माजी आमदार असलेला आमचा मित्र आहे नरेंद्र पवार, हा सगळा खेळ या ठिकाणी करत आहे। आणि त्याच्याबरोबर आहेत किती लोक? 30 ते 32। बाकी तुम्हाला जी गर्दी दिसते त्यांच्या सदनिका तिथं नाही आहेत, ते सदनिकाधारक ह्या माझ्या सगळ्या मॉबमध्ये आहेत। आम्ही गेली कित्येक वर्ष टायकून साई संपदा या प्रोजेक्टवाल्यांबरोबर आमचं टायअप झालेलं आहे। आम्ही गेली 12 वर्ष सतत ते जे काही प्रयत्न करत आहेत, हा प्रोजेक्ट कसा होईल, या प्रोजेक्टमध्ये काय अडचणी आहेत, या आम्हाला नेहमी डे बाय डे सांगत असतात, आम्ही ऐकत असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही आणि ते एकत्रितपणे ही वाटचाल करत असतो। शांतीदूतमध्ये काय प्रकार झाला आहे ते शांतीदूतचेच रहिवासी सांगतील। आणि आज तुमचा जो प्रश्न होता की तुम्ही हे आंदोलन का करताय, तर आंदोलन अशासाठी करतो की सत्यावर असत्याचा विजय कधीही होत नाही, असत्य हे असत्यच राहतं, म्हणून सत्याचा असत्यावर विजय करण्यासाठी हे आंदोलन आहे। आम्ही या सुपारीबाजांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ज्या लोकांना तुम्ही भूलभुलैयामध्ये गुंतवून तुमचा जो राक्षसी हेतू या ठिकाणी साध्य करू पाहताय, तो आम्ही कधीही साध्य व्हायला देणार नाही। आम्ही टायकून्स बरोबर होतो, टायकून्स बरोबर आहोत आणि टायकून्स बरोबरच राहणार। दुसरी महत्त्वाची घोषणा, या प्रोजेक्टचं आता हे जे उपोषण करते आहेत यांनी पण विकासकाकडनं 2-2, 3-3 लाख रुपये कॉर्पस फंडच्या अगेन्स्ट घेतलेले आहेत। हा पैसा देणार आहेत का ते आता? आणि नरेंद्र पवारवर डायरेक्ट बिल्डरनी आरोपपत्र नाही, डायरेक्ट पत्रकारितामध्ये पत्र संवादामध्ये सांगितलं आहे की याला 50 लाख रुपये मी दिलेत आणि त्यांचं लेखी बँक थ्रू दिलेल्या पैशाचं सगळं त्यांच्याकडे आहे। हे सगळं माहिती असून निव्वळ आम्हाला डिवचायचं, आमच्याकडनं काहीतरी वाईट कृत्य करून घ्यायचं की जेणेकरून याला गालबोट लागेल। पण आम्ही या गांधीवादी लोक आहोत, आम्हाला कुणाला शिवीगाळ करायची नाही, आम्हाला कुणाला काही वाईट बोलायचं नाही। आमचा जो हेतू आहे, आमच्या हक्काचं घर, आमच्या घामानी कष्टानी रक्तानी घासून आम्ही जे घर मिळवलं आहे ते घर आम्हाला मिळालं पाहिजे। आम्हाला कुठल्या नेत्यांनी, कुठच्या पक्षाने कुणी आम्हाला घरं दिलेली नाहीत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही घरं घेण्यासाठी त्यावेळेला 30 लाख 30,000 35,000 एवढे द्यायला बायकांची मंगळसूत्र लोकांना विकायला लागली। आणि अशा परिस्थितीत ही सदनिका आम्हाला मिळाली। LIG लोअर इन्कम ग्रुप, MIG मिडल इन्कम ग्रुप, HIG हायर इन्कम ग्रुप, LIG 1 वगैरे अशा प्रकारचे हे गृहप्रकल्प म्हाडांनी त्या काळात राबवले। आणि आता आयत्या पिठावर हे रेगोट्या मारायचा जर प्रयत्न करत असतील तर तो त्यांचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पत्रकारांनी या ठिकाणी येऊन आम्हाला जे या ठिकाणी मनोधैर्य दिलेलं आहे त्याबद्दल पण तुमचा आम्ही या ठिकाणी आमच्या या सर्व सोसायट्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। आणि पोलिसांना पण आम्ही या ठिकाणी विनंती करतो, आम्हाला राग होता
आमचा राग असल्यामुळे तुम्ही आम्हाला पाठी ढकलत होते, आम्ही तुमचं ऐकत होतो. पण माझं पोलीस खात्याला एक नम्र असं आव्हान आहे की साहेब आणि आता गौसाहेब वगैरे ही सगळी मंडळी आमच्या सान्निध्यात असतात. मी आता या ठिकाणी शांतीदूतचे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बोलावं. मी शांतीदूतचा रहिवासी आहे. माझे घर तेथे आहे. नरेंद्र पवारांचा पूर्वनियोजित गेम आहे. त्यांनी त्यांच्या मिसेसच्या नावाने आमच्या एरियामध्ये प्रोजेक्ट ऑफर लेटर दिलं आहे. आमच्या कमिटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांचा फॉर्म बाद झाला होता आणि नरेंद्र पवारांनी गेम करून सोसायटीने गेम करून म्हाडा ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये तो फॉर्म भरून घेतला. नरेंद्र पवार हे गद्दार आहेत आणि आमच्या गरिबांना त्रास देण्यासाठी ते सर्व सुपारी खाऊन पैसे खाऊन ते हा गेम करतात. आहे त्या विकासकावर कारवाई करून स्वतः हा प्रोजेक्ट हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आता मुख्य प्रशासनाला तुमची मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी आहे की ह्या विकासकावर त्यांनी जी जी त्यांनी आमरण उपोषण जे करतायत की विकासकावर कारवाई करा, अशी कारवाई झाली तर आज 1000पेक्षा जास्त जे टेनंट आहेत ते देशोधडीला लागणार. कारण हा प्रोजेक्ट पुढे करणार कोण आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं नरेंद्र पवारांनी. हे नरेंद्र पवार ह्या गोष्टी करणार आहेत का, हा प्रोजेक्ट करणार आहेत का, पुढे त्यांची कॅपॅसिटी आहे का ती. आम्ही 14 वर्षामध्ये कधीही पोलीस प्रशासन किंवा राजकारण हे कधी आम्ही आणलं नव्हतं. ज्या वर्षी ही कमिटी स्थापन झाली शांतीदूतचे नवीन कार्यकारिणी, त्या कार्यकारिणींनी पहिल्यापासून राजकारण आणलं आणि आज आम्हाला देशोधडीला लावापर्यंत हे राजकारण चालू आहे. तर ह्या राजकारणाशी हे राजकारणी लोक आहेत. इथं आलेलं कोणताही व्यक्ती राजकारणी नाही आहे आणि 14 वर्षात कधीही शांतीदूत किंवा म्हाडा वसाहतमध्ये राजकारण झालं नव्हतं. पण आज ही नवीन कमिटी आल्यामुळं सर्वातपणे शांतीदूतमध्ये एवढी घाण केली ह्या नवीन कमिटीने का पूर्ण राजकारण आणून ठेवलं आहे. आणि हे राजकारण आम्हाला नको आहे. आम्हाला आमची घरं हवी आहेत. अक्षरशः गरीब जनता तिथे राहते आणि हे जे राजकारण करतात हे 3-3, 4-4 घरं आहेत म्हणून हे राजकारण करतात. हे